सब अंदर अंदर और अंदर. चला पहिले षटक घेऊन किरण नाही किरण आहे नाही बॉलर शैलेश. पहिले षटक घेऊन शैलेश स्ट्राईकला बबलू. दुसरा सामना राजमित्र मंडळ विरुद्ध YGSC. टॉस जिंकून गोलंदाजी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. मात्र स्क्वेअर कट ज्या पद्धतीने खेळायला गेले पॉइंटला ज्या मोटर बाईक आहेत एक ऍक्टिव्हा निघालेली आहे मात्र अजून एक मोटरसायकल आहे ती कृपया बाजूला करा कोणाची असेल तर. पण तिकडे देखील बॉल पॉइंटला आता जाऊ शकला असता. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायला गेले 1 धाव. शैलेश तयार. पुढचा बॉल आता राहुल वळवेकर यांच्यासाठी. डाव्या एसटी बाहेर वाईडला प्लस आहे मात्र दोघांचा अगोदर मानस नव्हता त्या पद्धतीने कमबॅक करण्याचा तो म्हणजे धावण्याचा. आणि वाईडमुळे धावसंख्या आपण पाहतोय 1 बॉल धावसंख्या 2. किरण काहीतरी सांगताय शैलेश यांच्याशी. पुढचा बॉल आता मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर निघणारा पंचांचा इशारा येतो वाईड. अक्षय कोकाटे याला आपण पाहतोय ऍक्शन मध्ये प्रमुख पंचांच्या भूमिकेत. एक बॉल धावसंख्या 3. बॅकफुटला जाऊन पंच केला. पॉइंटला भरत आहे का भरत मोरे. इकडे साठे तिकडे मोरे. पुढे त्रिवेदी तिकडे शिंदे. कव्हरला कल्पेश. समोर आहेत किरण समीर दिप्या. त्यानंतर डीप मिड विकेटला खेळाडू आपण पाहतोय निलेश उतेकर. पुढचा बॉल ओव्हर पिच चेंडू निश्चित ड्राईव्ह खेळायला गेले मात्र ज्या पद्धतीने बॉल पुन्हा एकदा गलीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये बॉल झालेले ते एकूण आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच 1 2 3 4 5 3 बॉल 5. गोलंदाज शैलेश याला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा जेवढे पुढे आलेले आहे शाखेच्या इथे मला वाटतं धीरज उभा आहे का तिथे. येस धीरज कदम मीरा रोड बाईंदरवरून देखील या ठिकाणी उपस्थित. आपलं हार्दिक स्वागत. थोडे मागे वा तिथून गेटवरून. आता मात्र चेंडू डीप मिड विकेटला निलेश उतेकर त्या ठिकाणी आहेत मात्र चेंडू सीमा पार हा येतोय. भिंतीला चौकार आहे ना. येस 4 धावा चौकार. 4 बॉल 9. जेवढे 50+ लेकिन अपने सेहत का भी ख्याल रखो. स्वतःची काळजी घ्या तुम्ही. पुढचा बॉल शैलेश. आता मात्र पुन्हा एकदा डावा पाय वरती करून नटराज स्ट्रोक. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 10. 1 to go. 5 बॉल 10. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं ज्या पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना श्री प्रतिष्ठान या संघाने साई स्पर्श समोर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा कुठल्या होत्या ज्यावेळेस प्रशांत मयेकरने षटकार चौकार ठोकला होता. त्यानंतर आपण साई स्पर्श ऑन साइडला फ्लिक करायला गेले होते हॉप फॉली करून मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी लेग बाय च्या रूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेने धाव संख्या टोटल पुढे सरकते 11 बरोबर ना. पहिल्या ओव्हर नंतर 11 धावा. वेळेला चहा असतो चहाला वेळ नसते. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए. हमारे साथ कॉम्बॉक्स में नितिन है. जीतू जी नहीं आए अब तक. जीतू कुठे आहेत. तुषार आहेत आमचे जुने मित्र. प्रशांत शिंदे नाही आलेले आहेत मात्र सुनील या ठिकाणी आलेले आहेत. हे सर्व जुने वायजीचे आमचे खेळाडू. हळूहळू थोडस ढगाळ वातावरणामधून सूर्य अजून काही दिसत नाहीये मात्र आमच्या बरोबर खेळलेले अमोल शिंदे आमचे क्लासमेट. दीपेश मांजरेकर हे पण माझे क्लासमेट. ज्यांनी त्यानंतर साठे 1 वर्ष पुढे. भरत 1 वर्ष पुढे.
हे सर्व एकत्र शाळेमध्ये देखील कॉलेजला आम्ही खेळलेलो आहोत. त्यामध्ये दीपेश यांची एक वेगळी आठवण आपण नंतर बोलू. गोलंदाज किरण एका कालचा आणि पहिला बॉल फुल पॉवरफुल हाय तो उत्तुंग षटकार. पंचांचा इशारा येतो डेड बॉल. ओ हो हो मोय मोय. मगाशी देखील बॉल या ठिकाणी आला आणि तो बॉल डेड बॉल होता. सलामीची जर आपण ओपनिंग पाहिलं तर समीर आहे, परी, प्रवीण, प्रशांत, किरण हे 3 ते 4 बॉलर नेहमीच राजकडून खेळायचे जेव्हा आम्ही अजिंक्यकडून खेळायचो. आता मात्र समोरच्या दिशेला वाडा शॉट. कल्पेचंद कव्हरच्या दिशेने चौकार. मिस फिल्डिंग आणि गचा क्षेत्ररक्षणाचा परिणाम 4 धावा. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. दो टीमों के बीच ये मुकाबला टॉस जीतकर गेंदबाजी का निर्णय. राज मित्र मंडल फिर एक बार आगे निकलकर उस गेंद को खेलना चाहते थे और ये गेंद भी डॉट. आज प्रशांत की याद निश्चित तौर पर हमें आ रही है. असा एक खेळाडू होता ज्याने राजमित्र मंडळासाठी आपलं योगदान दिलं. आज आपल्यामध्ये तो नाहीये मात्र त्यांच्या आठवणी निश्चितपणे आमच्या मनामध्ये आहेत. ज्या प्रकारचं क्रिकेट ते आमच्याबरोबर खेळले आणि सर्व जे राजमित्र मंडळाचे असतील वायजीचे खेळाडू. पुढचा बॉल आता मात्र बॅकफुटला गेले. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. मात्र तितकंच चांगले क्षेत्ररक्षण अमोल शिंदे यांच्याकडून. कव्हरला अमोल आमच्या भाऊसाहेब वर्तक गोखले कॉलेजमध्ये देखील लेदर क्रिकेट खेळले. ज्या पद्धतीने इकडे ते राजमित्र मंडळाच्या टीम मधून खेळायचे. आता मात्र पॉवरफुल खेळाडू साठे. झेल सुटलेला है. कैच उठा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. और जब तक नीलेश उतेकर वहां पर आएंगे एक धाव. साठेचा फॅन क्लब किती आहे बघा. फक्त बॉल त्यांच्या दिशेने गेला आणि पूर्ण ती लाईन तो रस्ताच आवाज करायला लागला. म्हणजे त्या लाईन मध्ये जर कोणी जागे नसतील तर जागे होऊ शकतात ते. एवढा आवाज साठेच्याकडे बॉल गेल्यानंतर. पुढचा बॉल. सर्वांनी मागे जायचं आहे. राजच्या गल्लीतले जेवढे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत सर्वांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला बसायचं आहे. वाईड येतोय. या वाईडने धावसंख्या पुढे सरकते एकूण 18. केतन कळवणकर बोखिया याला देखील आपण पाहतोय. यांच्या वतीने देखील एक स्पर्धा आहे लवकरच. पावसाळी रबर बॉल 10,000 7,000 तारीख लवकर आम्ही कळू. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे. बघूया नाही. पंचांचा इशारे थे वाइड वेल लेफ्ट. बहुत ही बढ़िया बैटिंग करे. देखिए इतने साल के बाद भी जो बल्ला लेकर ये ग्राउंड पर उतरे हैं फिर भी उनकी टाइमिंग, उनका फुटवर्क, जो टेम्परामेंट दिखा रहे बबलू और उनके साथ राहुल. क्योंकि इनके भी बल्ले पर अगर बॉल लगती तो राहुल भी हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर से बहुत लंबे हिट लगा सकते हैं और इन्होंने वो कारनामा किया है इसके पहले भी. अगली गेंद और पिच गेंद ऑफ ब्रेक. लेकिन जब तक कि वहां पर डिक्लेयर में 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा. टोटल स्कोर 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब या संघाची धाव संख्या 20.
पुढचा बॉल समीर एल्वे, अजून एक. आता मात्र ज्याची वाट पाहत होतो, मात्र बॉल हवेमध्ये उंच गेलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि शैलेशच्या हातातून एक सेफ सिक्युअर्ड झोन मध्ये बॉल आला होता, मात्र झेल सुटलेला जीवनदान. 3 जीवनदान मिळालेले आहेत. एक साठे, एक मोरे. या ओव्हरमध्येच समीरने ज्या प्रकारे 2 संधी निर्माण केल्या होत्या. समीर एल्वे अजून एक जुने लेजंड क्रिकेटर राजमित्र मंडळ संघाचे. बघा, या संघामध्ये भोला नाही आहे, या संघामध्ये प्रवीण नाही आहे, या संघामध्ये बात्या नाही आहे, जे सगळे खेळू होऊ शकतात, जे या संघामध्ये येऊ शकतात 11 मध्ये. मात्र धाव संख्या आपण पाहतोय 22. व्हॉट अ शॉट. आत्ताच म्हटलं होतं आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना. दिस इज द टिपिकल ब्रँडेड स्ट्रोक ऑफ राहुल. कॉमेंट्री बॉक्सच्या वर समोरच्या दिशेला बॅक टू बॅक अजून एक सडक पर कडक जिया धडक. बैंड बजाए बैंड बजेगा निश्चित तौर पर. ढोल बजने लगा, गांव सजने लगा. कोई तो लौट कर आया है, लौट कर आया है जिस बल्लेबाज का नाम है राहुल. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. रन संख्या इन 2 छक्कों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 34 पर छलांग लेते हुए अगली गेंद डाउन द विकेट. शॉर्ट गेंद, मौका. खिलाड़ी वहां पर नहीं, लेकिन गेंद ने ली अंगड़ाई और 1 रन. इस 1 रन के साथ रन संख्या 35. ओवर नंबर 3. अगर मैच बॉल आता है तो वहां पर दीजिए, हमारे साथ नहीं, यहां पर. हाँ, वहां पर दीजिए आप. इनका भी स्ट्रोक नहीं, टाइम नहीं कर पाए, लेकिन अच्छी बात है, दोनों का एक अंडरस्टैंडिंग बहुत बढ़िया नजर आ रहा है. जब जरूरत है सिंगल ले रहे हैं, जब जरूरत है स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, और जब गेंद मिलती है तो उन्हें बाहर का रास्ता दिखा रहे हैं. एक अच्छा क्रिकेट, इंटेलिजेंट क्रिकेट प्लेइंग बाय बोथ द बैट्समैन बबलू एंड राहुल. द पार्टनरशिप हैज बीन डूइंग गुड जॉब फॉर YGSC. So after 3 overs completed, score 36. बॉल स्पर्धा येत आहेत. चला लवकर, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॉलर शैलेश, षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल डाव्या यष्टी बाहेर. वैभव त्या ठिकाणी यष्टी रक्षण करतायत. अजून एक अनुभवी फलंदाज गोलंदाज, ज्यांनी खऱ्या अर्थाने नंतरचं क्रिकेट 3 जनरेशन आपण पाहतोय. पहिली जनरेशन म्हणजे किरण समीर यांची, त्यानंतर आपण वैभव यांना पाहिलं. आता मात्र गैप मध्ये नहीं, सोपा जेल राजेश त्रिवेदी. ओ, ये तो लड्डू था, लड्डू छूटा और दिल भी टूटा, लेकिन 1 रन. रन संख्या टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ. कल्पेश देखील होते त्यामध्ये. या ठिकाणी आपण रवी पुजारी यांचं देखील स्वागत करूया. ओ, हा बॉल मिळू शकला असता, निघाला विकेट कीपरच्या हातातून देखील. तर चेंडू निर्धाव आणि धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 39. रायझिंग सन आल्यानंतर देखील रबर बॉलच्या कित्येक स्पर्धा
आमच्या डोळ्यासमोर आहेत, मग ती गोरेगाव प्रबोधन असेल, MHB कॉलनीच्या असतील किंवा मालाड पूर्वला राहुल केदारेने टाकलेली गोलंदाजी. आता मात्र खाली राहणारा बॉल थोडासा या चेंडूला खेळून काढलाय. कुणाल आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये. कुणाल कधी उभा व्यवस्थित राहतो हा देखील प्रश्न आपल्याला पडू शकतो. यस, ज्याचं नाव आहे नकली, कधी सावधानमध्ये, कधी एका पायावर, कधी मेरी झलक. फुटचा बॉल पुन्हा एकदा ऑन दी अप खेळायचं होतं. ऑन साईडला राजेश त्रिवेदीच्या हातात बॉल. बॅकअपला फुटबॉलपटू आलेला आहे. आयव्हरी कोस्ट साठी खेळले साठे, त्यानंतर परतले ते. ॲक्च्युली घानासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला. फुटबॉलपटू आहेत. जय त्या ठिकाणी पाहतोय, जयने खूप चांगली गोलंदाजी केली. ये देखिए और एक खिलाड़ी हो, सिर्फ वहां पर हाथ पीछे करके खड़े हैं, लेकिन ये कब खेलेंगे? शायद राइजिंग टीम में खेलने वाले हैं. तू त्या टीम मधून खेळणार आहेस? नाही. कधी? लेट झालो. काय रे बाबा, ज्या बॉलरचं बोललो मागाशी नाव तो तिकडे उभा आहे आणि तो लेट आला. दीपक. बाचक्या. फुटसा बॉल बहुत दूर से बैक ऑफ द लेन था, बहुत दूर से खेलने गया और अपना विकेट यहां पर गंवाया. चौथे ओवर में पहला विकेट डीजे. नगरी प्रो गोविंदा में फिर एक बार हम देखेंगे जय जवान, 2 बार प्रो गोविंदा के विजेता, और इस साल भी हम देखेंगे. अब गेंदबाजी के लिए दीपेश मांजरेकर इन्हें लेकर है आखिरी ओवर. धाव संख्या 42. एक बॉल बाकी है अजून. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. दीपेश कुठे आला? पहिला बॉल वाईट टाकला होता, त्यानंतर 4 सिंगल, त्यानंतर विकेट. शेवटचा बॉल आणि आता स्ट्राईकला असणे संदेश बांदेकर. संदेश बांदेकर यांनी आपल्या क्रिकेटचा श्री गणेशा राज मित्र मंडळ सुरुवातीला सुचित मंदार आमच्या बरोबरच खेळायचे. हे देखील आमच्या गल्लीतले प्रभाकर शिंदे जे लहान मुलांना तयार करायचे त्यापैकी हा देखील त्यामध्ये होता. ज्यावेळेस या ठिकाणी शाखा देखील होती RSSची, त्यावेळेस देखील हे इथे असायचे. चला 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. शैलेश याचा पुढचा बॉल आणि बॅटची कट. मात्र या ठिकाणी राहुल स्ट्राईक. सावकाश सावकाश वैभव. मी सगळ्यांना म्हणतोय काळजी घ्या. पहिला पाऊस, पहिली आठवण, पहिलं प्रेम, पहिली भेळपुरी नंतर बोलू आपण, पण लक्षात ठेवा पहिल्या पावसाच्या सरी आलेल्या, सर्व एन्जॉय करा. आमचे देवा बघा तिकडनं आता मस्तपैकी चालत येत आहेत. देवेंद्र यावर्षी त्यांच्या कंपनीची देखील स्पर्धा करण्याची संधी मिळाली आम्हाला. अचानक कळलं देवा खेळतोय. आणि पहिल्या 4 ओव्हरनंतर धाव संख्या 44 सॉरी YGSC. आणि आता आमचे मित्र आलेले आहेत. दीपेश मांजरेकर. खूप चांगलं क्रिकेट आम्ही एकत्र खेळलो कित्येक वर्ष, इयत्ता 7वी ते जवळपास 15वी पर्यंत. अमोल असेल, हा असेल. पहिला बॉल ऑस्टमच्या जास्त बाहेर. बघूया डेड बॉल आहे की वाईड आहे. पंच अक्षय कोकाटे पाहतायत आणि हा बॉल डेड बॉल आहे. आणि दीपेश मांजरेकर, आम्ही जेव्हा निर्मल अकॅडमी क्लासले होतो त्यावेळेस त्या आमच्या टीमचे कॅप्टन जरी आम्ही असलो तरी लीड करायला मी याला दिलं होतं दीपेशला. पुढचा बॉल आता मात्र या चेंडूला दीपेश मांजरेकर याला आपण पाहतोय बॉलिंग करत असताना. दीपेश खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. आणि दीपेश आणि अनिकेत आमचे यांचे देखील एक विशेष नातं आहे जे दीपेशला कदाचित माहीत नसेल, अनिकेतला देखील माहीत नसेल. साईश मांजरेकर, दीपेश मांजरेकर. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होता. अगली गेम दीपेश. त्यावेळेस
अंडरम क्रिकेट ओरम मध्ये देखील आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा दीपेश खूप अप्रतिम क्रिकेट खेळायचा. आता मात्र फुल टॉस बनवलाय स्ट्रोक, मात्र थोडी ताकद. व्हाट अ कॅच. एकदा जोरात टाळ्या होत्या निलेश शुतेकर साठी. कॅच ऑफ द टुर्नामेंट. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. व्हाट अ कॅच. धावा करून परतलेल्या राहुल साठी जोरदार टाळ्या होत्या. व्हाट अ बॅटिंग. मात्र तितका सुंदर झेल निलेश शुतेकर. शेवटपर्यंत त्या चेंडूवर नजर. आणि नवीन फलंदाज आलेला आहे कृपाल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. फिर एक बार अगली गेंद. दीपेश मांजरेकर बैकफुट पर गए, गेंद को कट करना चाहते थे. विकेट कीपर वैभव वहां पर बॉल को डेट किया, लेकिन भरत मोरे वहां पर है, देख रहे पूरी तरह से. बहुत ही बढ़िया योगदान जूनो स्पोर्ट्स का, जिन्होंने स्लीव्स यहां पर दिए सभी टीम के लिए. एक कलरफुल जो स्लीव्स हम देख रहे हैं, एक रन तो पूरा किया जब तक कि कृपाल ने अपना व्यक्तिगत खाता खोला और टीम का स्कोर जाकर अब पहुंचता हुआ 45. पहले मैच में 55 रन बने थे. आखिरी गेंद पर महेश पाटिल ने वो चौका लगाया था जो शिव प्रतिष्ठान बनाम मुकाबला था, साई स्पर्श. और अब ये दूसरा मुकाबला राजमित्र मंडल बनाम यंग जनरेशन. जल्दी बल्ला घुमाया, बॉल उसके बाद आया. ये इनकी पहचान है. मैंने कहा था दीपेश मांजरेकर, इनके पास वो क्षमता है. बहुत साल के बाद, लगभग 15-16 साल के बाद इन्होंने फिर एक बार गली क्रिकेट जब खेलते हैं प्रीमियर लीग, उसके बाद इन्होंने बॉल हाथ में लिया है. ऑफ स्टंप के काफी बाहर. वाइड का इशारा. इस वाइड के साथ अब रन संख्या स्कोर 46. गेंदें बाकी है इस ओवर की. एक बॉल देखेंगे आखिरी बॉल पर क्या चौका है छक्का आएगा. संदेश बांधे का तैयार. लास्ट बॉल और इस गेंद को खेले हैं. 2 रन तो बिल्कुल आएगा, लेकिन वैभव को आना था. साठे वहां पर जा रहे हैं. 1 रन तो पूरा किया. अंडरम थ्रो. 2 रन पूरे हो चुके हैं. बघा संदर्भासही स्पष्टीकरणला 4 मार्क होते, याने 3 मार्क तर मिळवले. ज्या पद्धतीने त्याने कन्व्हिन्स केलं प्रेक्षकांना. 1 शॉट आहे त्यामुळे एकच धाव. आताचा रनआउट नाहीये, एकच धाव आहे. 47 बरोबर ना. 48 टू विन. 48 करायचे.
त्यांचा लाडका खेळाडू, जसं कृष्णा सातपुतेसाठी सोलापूर झोपत नाहीत त्या पद्धतीने प्रशांत सावंत जेव्हा जेव्हा मैदानावर येतात त्यावेळेस प्रशांत सावंतची मॅच लाईव्ह पाहण्यासाठी प्रेक्षक घरूनच नाही तर गावावरून देखील पाहत असतात. जर प्रशांत सावंतने 10च्या वरती रन्स दिले तर त्याला 1000 रुपये जो लावणार आहे त्याला द्यायचे आहेत. आणि जर त्याने जर हॅट्रिक घेतली तर जे आहेत ज्यांच्याकडून त्याला ते 1000 रुपये मिळणार आहेत. राहुल केदारी, आताच म्हटलं मी कोकणातून बघतोय आणि कोकणातून हा कॉल आला होता जे बघत होते. चला फलंदाज आलेले आहेत. एका बाजूला निलेश हुतेकर, दुसऱ्या बाजूला अमोल शिंदे. स्ट्राईकला निलेश हुतेकर, नॉन स्ट्राईकला अमोल शिंदे. 7वी ते 10वी आम्ही निर्मल अकॅडमी क्लासेसला होतो ज्यावेळेस या खेळाडूने आम्हाला खूप, अमोल शिंदे आमच्याकडे कॉलेजला जवळपास संपूर्ण 11वी ते 15वी भाऊसाहेब वर्त गोखले कॉलेजसाठी ते खेळले. जेवढं मी जास्त खेळलो नाही त्या कॉलेजसाठी. आम्ही कबड्डी, खो खो, क्रिकेट तिन्ही खेळत असताना फक्त अमोलला आपण क्रिकेटलाच पाहिलं आम्ही. समीर मालगुणकर आमचे मित्र तेव्हा ते कॅप्टन होते, जे पहिल्यांदा काउंटी क्रिकेटसाठी पयाडेकडून खेळत असताना जेव्हा इंग्लंडमध्ये गेले होते, ज्या संघाला लीड करायचे भाऊसाहेब वर्तक, ज्या संघाच्या मधून बॉलर म्हणून देखील खेळलेत अमोल शिंदे आणि राज मित्र मंडळाचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला निलेश हुतेकर, डावखुरा बॅटर. आणि ज्या पद्धतीने डावखुऱ्या बॅटरने आतापर्यंत दोन्ही मॅचमध्ये आपल्याला ती बॅटिंग पाहायला मिळाली नाही जी आत्ता पाहायला मिळू शकते. आणि हे धावांचं लक्ष्य 48. यानंतर साई स्पर्श यांची देखील स्पर्धा होणार आहे. ती मात्र त्यांना आम्ही सांगू की मोठी बक्षीस द्यायची गरज नाहीये. तुम्ही जरी 10 आणि 7,000चं जरी पारितोषिक ठेवलं तरी जर साई स्पर्श आयोजित देखील एक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा होऊ शकते. बघूया त्यांचं प्राइस 25,000 15,000 असेल की 30,000 20,000, मात्र ते देखील एक आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळू शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने धोधो पाऊस पडतो, मुसळधार ज्याला आपण म्हणतो, त्या वातावरणात खेळणं अजूनही वेगळं पाहायला मिळतं. राहुल चला स्टार्ट करा. स्ट्राईकला निलेश हुतेकर, अजून एक लेदर क्रिकेटर हे देखील आहेत. एक चांगले आपण स्टान्समध्ये उभे पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला स्वतः त्या ठिकाणी खेळाडू आहेत. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फ्लाईट दिली होती चेंडूला, उंची स्लोअर वन. बबलूला आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन खाऊ कॉर्नरला. समोर देखील ज्या पद्धतीने संदेश आहेत, बांदेकर, कृपाल आहेत, प्रशांत सावंत बघा कुठे आहेत, डीप मिड विकेटला स्क्वेअर लेगला एक आहेत. त्यानंतर तुषार आमचे मित्र आहेत, दसपटी क्रीडा मंडळ, तुषार शिंदे, प्रशांत शिंदे, प्रतापराव शिंदे साहेबांचं योगदान चिपळूण. आणि पॉइंटला आता खेळाडू थोडा वरती घेत आणि प्रशांत सावंत. सुरुवात झालेली आहे, पहिल्या बॉल नंतर सुरुवात झालेली आहे. कधी कांदिवली कधी डोंबिवली. चला राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. पुढचा बॉल हा देखील चुकला, प्रयत्न फसला. आणि सावकाश संजू, तुला पण काळजी घ्यायची आहे. प्रशांत मयेकर मागून बोलत असेल, बाबा रुको जरा, सबर करो. त्याने देखील 2च मारलेत पण कडक मारले होते. एक बाउंड्री पहिली षटकानंतर बाउंड्री. आणि त्यानंतर पाऊस आला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आले होते. शिव प्रतिष्ठानने विजयी सुरुवात केली. साई स्पर्श समोर आणि आता राहुल सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल पॉइंटला कोण आहे तिथे, फुलटॉस, पाय पूर्ण पुढे, पूर्णतः स्किड झाला होता, सरकला होता. आणि बघा प्रशांत सावंत आणि या ठिकाणी संधी आहे रनआउटची आणि झेल घेण्यासाठी. मात्र त्या दरम्यान कृपाल पोहोचले बॅकअपला. पंचांचा इशारा नो आहे. नोला 2 धावा आणि या 2 धावांनी नो म्हणजे 3 फ्री हिट. समोर आहेत आमचे मित्र मिड ऑफला, सिली मिड ऑफला आहेत ते म्हणजे नितीन. आता मात्र ओ सावकाश सावकाश अमोल, हेच म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांनाच ती विनंती राहील. ज्या प्रकारे फ्रंटफुटला बघा पायाच्या जे आपण जर शूज पाहिले तर शूज मध्ये देखील जर जास्त चांगली ग्रीप नसेल
त्या ठिकाणी खेळपट्टीवर जर पाहिलं तर सिमेंट विकेट आहे. आता मात्र पुन्हा एकदा नो, अजून एक फ्री हिट. चंग्या देखील आलेले आहेत. चला ओव्हर कॅन्सल. गोविंद आमचे अंपायर, पैसे जिमखाना. खूप क्रिकेट आमच्यावर ज्यांनी पंच म्हणून यावर्षी त्यांचं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे, लग्न झालेलं आहे. मिस्टर गोविंद देखील आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत गोविंद. डाव्या एसटी बाहेर जलद गतीने टाकलेला बॉल टप्प्यावर टाकावा लागणार. बघा सेकंड इनिंगला जेव्हा प्रशांत मयेकरने सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं होतं की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. खेळपट्टी काय आहे, मात्र बॉल तुम्हाला गुडलेंथवरून फक्त सोडायचे आहेत. स्पीड असेल तर बॉल राईज होणार, तुमच्याकडे कटर असतील तर ते वळणार आवश्यक आहे. कारण तुमची जर ग्रीप टेनिसची असेल आणि त्यानंतर लगेच तुम्हाला रबर खेळायचं असेल तर ती ग्रीप तुम्हाला चेंज करावी लागते. बॉलिंग मार्कवर थोडासा त्रास राहुलला. धाव संख्या आपण पाहतोय टोटल 6. आता मात्र चांगला टप्पा, राऊंड द विकेट आलेत. अँगल बनवावं लागेल. समोरच्या बॅट्समनचं फुटवर्क काय आहे, बॅट्समन ऑन दी अप खेळायला जातोय तर त्यासाठी बघा कव्हरला एक डीपला स्वतः एक खेळाडू आहेत ज्याला आपण पाहत आहोत. त्यानंतर बबलूला आपण समोर पाहतोय, लॉंग ऑफला आहेत. एक चांगला एक खराब, एक चांगला एक खराब, अजून एक वाईट. पंचाचा इशारा. धाव संख्या पुढे सरकते 7. बघा बॅटने जास्त रन्स आले नाहीयेत. जे मगाशी आपण देवेंद्रला पाहिलं 14 बॉल त्याने ओव्हर टाकल्या, ती एकच. मात्र त्या एका ओव्हरमध्ये 14 बॉल टाकले होते देवेंद्रने. देवा विठ्ठल, विशाल शिर्के, विठ्ठल देखील बघतोय. स्लोवर वन हा देखील ऑस्टमच्या खूप बाहेर. वाईट. 9 बॉल झालेत. 9 बॉल मध्ये धाव संख्या झालेल्या आहेत 8 आणि वाईडला आता प्लस येतोय. राजेश त्रिवेदी तुम्ही मागे थांबा, तुम्ही पुढे कुठे गेलात तिथे. 2 to go. 2 to go नाही. येस 2 to go आहे. 4 बॉल झालेत. निलेश युतेकरसाठी क्षेत्ररक्षणात बदल. पुढचा बॉल हा फुलटॉस. 3 बॉल, तिन्हीच्या तिन्ही फुलटॉसच मिळाले. मात्र एक तरी निलेशचा बॉल लागला असता तरी समोर जे नानानी पार्क मध्ये सुंदर असं आपण कल्पवृक्ष पाहतोय, नारळाचं झाड, त्या ठिकाणी बॉल गेला असता. आणि पहिल्या ओव्हर नंतर जर आपण पाहिलं पहिल्या ओव्हर मधले 5 बॉल झाले. धाव संख्या टोटल 10. 40 वर्षावरील सर्व खेळाडू खेळत आहेत. 40, 45, 50, 52, 55, 58 असे सर्व वयोगट आपण पाहतोय. आता मात्र समोरच्या दिशेला सोपा हो, प्रशांत सावंत यांच्याकडे बॉल शेवटी आला होता. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 11. रमाकांत राणे यांचे बंधू राजू राणे देखील आलेले आहेत. राजू राणे यांचं देखील हार्दिक स्वागत. एका काळचे कुर्ल्याच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाचे अंबिकाचे ते कबड्डीपटू होते. आज जरी शरीयष्टी पार्लेजी प्रोडक्ट झालं असलं तरी सुद्धा खूप काही कबड्डी खेळले ते 80च्या दशकामध्ये. 85, 90 स्वस्तिक क्रीडा मंडळ, अंबिका क्रीडा मंडळ आणि आता विरारला ते स्थायिक असतात. सकाळी पहिली ट्रेन पकडून चारकोपमध्ये येतात. पुढचा बॉल डाव्या एसटी बाहेर. बघूया वाईडला प्लस येतो. सावकाश संजू, सावकाश सावकाश, घाई करू नका, सावकाश. प्रशांत काय करतोय. इथं दिसना तिथं दिसना, शोधू कुठं मिळाला. चला दिसला ग बाई, दिसला. वाईडला प्लस. 2 धावा आणि 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. टोटल 13 धावा.
साई स्पर्शकडून पहिल्या मॅच मध्ये रमाकांत राणे देखील खेळणार होते, मात्र काही तांत्रिक अडचण झाली प्रवासामध्ये, त्यामुळे ते पोहोचू शकले नाही. आता मात्र आपण पाहतोय सामना राज मित्र मंडळ विरुद्ध सुरू असलेला सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब ज्या संघाने 47 केलेत, 48 करायचे आहेत राज मित्र मंडळ संघाला 5 ओव्हरमध्ये. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13. तुषार दादा मागे आहेत, तुषार दादा वरती या. तुषार दादाला हुशार व्हावं लागणार आहे. पुढचा बॉल आता मात्र डेड बॉल पाहायला मिळणार का बघूया. पंचांचा इशारा येतोय. अनिल लोखंडे आलेले आहेत, अजून एक जुने खेळाडू प्रवीण रायझिंगचे खेळाडू, आणि व्हॉट अ कॅच. निलेश सुतेकर आउट. डीजे चला आता एक स्टॉल देखील चालू होणार आहे थोड्या वेळात, त्याची व्यवस्था आपण करूया. आणि आता शॉर्ट स्क्वेअर लेगला आलेला आहे शैलेश बॅटर नवीन. आता मात्र संधी आहे खेळाडू त्या ठिकाणी कृपाल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले बबलूला, 2 विकेट मिळतात YGSC संघाला. हॅट्रिक वर बबलू. पहिल्यांदा बॅटिंग मध्ये जबरदस्त कमाल राहुल बरोबर. आता गोलंदाजीमध्ये आपला अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. बबलू खनोजिया YGSC या संघासाठी. शैलेश पहिल्याच बॉलवर आउट. अनदर विकेट डाऊन. ज्यांच्यावर आम्ही कॉलेज आणि शालेय जीवनामध्ये जे क्रिकेट खेळलो, अभ्यास केला, दीपेश मांजरेकर, वैभव पवार, आपलं हार्दिक स्वागत. मंडणगड तालुक्यातील केरेगावचे असे एक आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि डबल माइंड झाले ऑन साईडला. बघा जुनं क्रिकेट, MRIचं क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत. पहिल्या 1-2 बॉलला जी आमची सवयच होती, एकेरी दुहेरी धावा, त्यानंतर मग तो 8 ओव्हरचा बॉल, थोडासा वरचा फर गेल्यानंतर ते क्रिकेट खेळलं जायचं, एकेरी दुहेरी धावा. आणि पहिलाच बॉल ज्या पद्धतीने हॅट्रिक बॉल होता, ज्या चेंडूचा सन्मान केला लेग बायच्या रूपामध्ये. एक धाव संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 14. अजूनही धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 34. बबलू पुढचा बॉल, फास्टर वन. चेंडू आता शॉट्स केलेला नितीन. YGSC संघाचे अजून एक मूर्ती लहान कीर्ती महान. ज्यावेळेस मंदार गरुडे यांच्याबद्दल बोललं जायचं त्यावेळेस चारकोपमध्ये असे एक छोटे खेळाडू होते, वयाने जरी असले तरी सुद्धा उंची वामन मूर्ती. ओपनिंग म्हणून यंग जनरेशनसाठी नेहमी खेळले, ज्यांना आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलाय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. एकच धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 16. 16. 5 चेंडू धावसंख्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11 धावा होत्या, आणि या ओव्हरमध्ये जरी वाईडला प्लस आला तरी चांगलं कमबॅक केलं बबलूने, कारण फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. शनी श्रीवास्तव, ज्यांना आपण यंग जनरेशन प्रीमियर लीग मध्ये नेहमीच पाहतो, तो समोर आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय बबलू. शकते फुटचा चेंडू अमोल शिंदे साडी. ब्रेक. अजून एक संधी. सोपा झेल होणार का? नाही, थोडा लांब होता. पुढे पडला टप्पा आणि एकदा पूर्ण केली रनआउटची संधी. व्हॉट अ थ्रो. खेळाडू बाद. संदेश बांदेकर बॅकअपला होते.
ते मी देखील याला आपण पाहिलं. सुनील लेफ्ट आर्म जे या संघातून खेळायचे, मितेश होते. हे सर्व वायजी साठी त्या काळामध्ये खेळलेले खेळाडू. स्ट्राईकला समीर साठी पहिला बॉल. तुषार चांगल्या टप्प्यावर, अजूनही तीच ओळख तुषार शिंदेची. जरी रनअप कमी झाला असला तरी सुद्धा टप्प्यावर बॉल पहिलाच. एक बघा फिल्डिंग सेटअप काय केलाय बघा, एक जबरदस्त शॉट बॅकवर्ड स्क्वेअरले घेतले. ओ यासाठी ठेवलेला होता बॉल. प्रशांत सावंत सगळीकडे, तुम्हाला सगळीकडे दिसेल तो, फक्त प्रशांत. ऍक्च्युली YGSC संघामध्ये 11 खेळाडू खेळतात, लक्षात ठेवा हे पण. फ्लाइंग स्लीप मध्ये प्रशांत आहेत. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नितीन कॅचिंग पोझिशन मध्ये आहेत. पुढचा बॉल तुषार. आता मात्र फ्लाइंग स्लीपला आहे संजू, नाही मात्र प्रशांत अपील केलेली आहे. प्रशांत सावंत बघा, या दोघांची केमिस्ट्री पण सॉलिड आहे, प्रशांतची आणि पांडेची. दोघांनी जरी डोळ्याने एकमेकांना इशारा केला तरी कळतं भावना काय आहेत. पुढचा बॉल तुषार. फुल टॉस, लो फुल टॉस. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण 5 बॉल, त्यातले 2 बॉल अमोलला मिळाले, 3 बॉल निलेश तळेकरला मिळाले, निलेश उतेकरला मिळाले. मात्र फुलटॉस बॉलवर ते आक्रमण पाहायला मिळू शकले नाही. कृपालने एक सुंदर झेल घेतला. 4 बॉल झाले. ज्यावेळेस शैलेश त्या चेंडूवर बाद झाला. पुढचा बॉल तुषारचा. आता मात्र ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला, ज्या ठिकाणी स्वतः बबलू आहेत डीप स्क्वेअर लेगवरून त्या ठिकाणी जातात. एकच धाव, या एका धावेने धाव संख्या तिसऱ्या षटकामध्ये 19. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या फक्त 5 आणि त्यानंतर आतापर्यंत 3 धावा दिल्या आहेत 5 बॉलमध्ये. सुंदर गोलंदाजी राज मित्रमंडळ विरुद्ध यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब. 2 धावा दिल्यात YG. फुल टॉस आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा येतोय चौकार. पहिला चौकार समीर रेल्वेच्या बॅट मधून. डीजे मोठे आपण स्पोर्ट्स वेअरचे ब्रँड अँबॅसेडर आहेत विराट आणि जुनो यांना आपण पाहतो. मात्र स्लीपला प्रशांत का आला असेल, कारण कॅमेरामॅन बरोबर समोर त्या ठिकाणी कव्हर करतोय आणि त्यामध्ये तो देखील ऍक्शन मध्ये दिसू शकतो. पण तो समोर संजीव आहे, त्यामुळे शोधावं लागेल. म्हणून मगाशी म्हटलं इथं दिसेना तिथं दिसेना. आता येतोय बघा, फुटबॉलपटू येतोय. रोनाल्डो आता बॅटिंगला येतोय. नाव आहे साठे निवेदित. सॉरी रनर म्हणून आलाय, नाही साठे तू डायरेक्ट कुठे मध्येच गेला. मला वाटलं 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 2 षटकार 2 चौकार. ही मॅच अजूनही आहे. एक चौकार जरी समीरने मारला असला तरी सुद्धा त्या समीरने एक आशेचा किरण दाखवलेला आहे राज मित्रमंडळ संघाला आणि 12 बॉल्समध्ये 26 होऊ शकतात. मात्र बबलू ज्याने आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा देताना 2 गडी बाद केले. बाचकिया थोडं मागे वा तुम्ही, हळूहळू साईडला. पुढचा बॉल आणि आता मात्र समोरच्या मिड विकेटला आपण पाहतोय कृपाल त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाव पूर्ण केलेली आहे. रनआउटची संधी मिळणार का जोपर्यंत चेंडू फेक आणि हो चांगला थ्रो होता, चांगला थ्रो. ऋषिकेश वावरेच्या नसानसामध्ये क्रिकेट एवढं धावतं की तिकडे बॉल मारला का हा पण फिल्डर बरोबर जातो आतमध्ये. यानंतर धाव संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 25. धावांची गरज आहे 24. 11 बॉल्स. ही मॅच अजूनही येऊ शकते राज मित्रमंडळ संघाच्या दिशेने. पुढचा बॉल. आता मात्र ज्या पद्धतीने बॉल टाकलेला आहे, टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जागेवरून या चेंडूला ऑन साईडला. मगाशी लॉफ्टेड ड्राईव्ह बघत होते कव्हरला, ज्या ठिकाणी ऑलरेडी एक खेळाडू सेटअप केलेला आहे. डीप कव्हरला कोणी नाही आहे. समोर आपण पाहतोय तो म्हणजे सनी श्रीवास्तव लॉंगॉनला आहेत.
आपण पाहतोय राहुल, त्यानंतर मिड विकेटला संदेश बांदेकर, कृपाल आहेत, काऊ कॉर्नरला संदेश आहे, कृपाल मिड विकेटला, शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय नितीन. आता मात्र संधी यासाठी हा सेटअप केला होता बघा, का ते याला म्हणतात ट्रॅप, प्लॅन बनवून विकेट मिळवणं. काय मास्टर माइंड बघा, अप्रतिम. परततोय आणि कल्पेश, कल्प्यासाठी अनिकेत काळे यांच्याकडनं 3 षटकारासाठी लागोपाठ 3 षटकासाठी 1001, 1 धाव पूर्ण केली. रनआउटची संधी मिळणार का? अंडरआर्म थ्रो आणि या ठिकाणी कल्प्या बाद. ओ तू चल में आया, यही गाना बज रहा है. और कल्पेश आउट, रन आउट. जिनका खेल देखने के लिए पूरा चारकोप के सभी दर्शक यहां पर उपस्थित थे कि कल्प्या कब आएगा, कल्पेश कब आएगा, लेकिन कल्पेश आए, एक रन निकाला. दूसरा रन जब दौड़ रहे थे थोड़ा सा वहां पर डिस्टेंस कम हुआ और रन आउट से आउट. अंदर आर्म थ्रो देखिए कितना लंबा जा सकता है. 40 प्लस एक अलग आयोजन हम देख रहे, 40 प्लस के सभी खिलाड़ी है. अगली गेंद किरण, ओ व्हाट अ कीपिंग, व्हाट अ कीपिंग, बहुत ही बढ़िया नजर आ रहा है ये कॉम्बिनेशन. विकेट कीपिंग संजू कर रहे, गेंदबाजी बबलू कर रहे, और फ्लाइंग स्लिप में कौन है? सबके चहीते प्रशांत सावंत. लेकिन उनके पास बॉल आएगा क्या, ये भी देखने वाला. और बेहतरीन स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर प्रफुल्ल, आहिस्ता 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 आहिस्ता. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव देखील आणि समीर निघालेले आहे. तिसरी धाव काढण्यासाठी आणि अजूनही तो फिटनेस पाहायला मिळतो आणि 3 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या अगोदर एक सुंदर असा चौकार समीरला बोलावं लागेल किरणशी, आणि षटक क्रमांक 14 समाप्त होते. धावसंख्या 29, धाबांची अजूनही गरज आहे 20 48 करायची की 49 48 मग 19 करायचे. 6 बॉल 19, 2 ओव्हरमध्ये खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 5, मगाच्या 3, 8, 9 धावा देताना 3 गडी बाद केलेत, 4. जर आपण पाहिलं तर 4 गडी बाद केले बबलू करोजियाने. 2 ओव्हरमध्ये फक्त 9 दिल्या. मगाशी सेटअप करून आउट केलं, ज्यावेळेस शॉट मिड विकेट नाही, वरती घेतला शॉट स्क्वेअर लेगला खेळाडू नितीनला. आणि संदेश बांदेकर आता गोलंदाजीसाठी येणार का? 40 वर्षावरील हा फॉर्मॅट आपण पाहतो. येणाऱ्या दिवसामध्ये हा फॉर्मॅट चारकोप आणि या परिसरामध्ये जास्त प्रसिद्ध होईल, कारण या अगोदरच 5 ते 6 वर्षामध्ये 40 प्लसचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट देखील लाख मोलाचं आपण पाहिलं. विक्रोईची स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रबर बॉलची स्पर्धा, स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी, येणाऱ्या दिवसामध्ये नॉर्थ स्टार चषक, कमला विहार स्पोर्ट्स क्लब. पुढच्या महिन्यामध्ये 14-15ला पहिली स्पर्धा आहे नरे पार्क परेल जी बुमरो यांची स्पर्धा. आपण त्यानंतर 24-25च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल 21-22, ज्यावेळेस बंटी सरमळकर धर्मवीर चषक कोलगेट बँड्राच्या मैदानावर. आणि पहिली स्पर्धा पावसाळी आपण म्हणू शकतो या स्पर्धेने सुरुवात. प्रशांतची वाट पाहत होतो, मात्र प्रशांतला बॉल हातामध्ये मिळू शकला नाही. या ठिकाणी गोलंदाजीची धुरा आता सांभाळत होते म्हणजे संदेश बांदेकर, अजून एक या स्पर्धेचा आयोजक म्हणून ज्यांनी योगदान स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, आणि तोच गोलंदाजीला येतोय. स्ट्राईकला आहेत किरण, एक प्रतियश उद्योजक देखील ते आहेत. पहिला बॉल, पहिला डाव्या एष्टी बाहेर आणि वाईडला प्लस नाही, पलीकडे गेलं नाही, आई तिथेच आहे. 1 धाव वाईडने. प्रशांत, त्या मागे ज्या मोटर बाईक आहेत ना ऍक्टिव्हा आणि त्या कोणाच्या असतील तर बघ, त्यांना फक्त रिक्वेस्ट कर, पॉइंटला जेवढ्या कोणाच्या ऍक्टिव्हा किंवा मोटर बाईक असेल तुम्हाला विनंती राहील सन्मानपूर्वक की त्या मोटर बाईक्स आणि गेटवर लावलेल्या, कारण तिकडे पॉइंटला बाउंड्री आहे, त्या कृपया आपण साईडला करा प्लीज. काइंडली रिक्वेस्ट तुम्हाला सर्वांना राहील आयोजकांच्या वतीनं. पहिला बॉल वाईड, 18 धावांची गरज.
आणि वॉट अ शॉट, कव्हरच्या दिशेने बॉल पाण्यामध्ये थांबलेला आहे. ओ सावकाश प्रफुल्लजी, एक धाव दोन. समीरचा दोघांचा रनअप बघा, दोघांचा फिटनेस बघा, दोघंही एकत्र खेळलेले आहेत. मात्र वय वर्ष मगाशी म्हटलं एक 50 प्लस आहेत, एक 45 प्लस आहेत. आणि या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते. अजूनही 16 धावांची गरज आहे. 5 बॉल्स 17 सॉरी 16 धावांची गरज आहे. 5 बॉल्स. पहिला वाईड नंतर 2 आलेत, म्हणजे 3 आलेत. 19 पाहिजे होते, 16 पाहिजेत. 5 बॉल्स. चला स्ट्राईकला किरण, नॉन स्ट्राईकला समीर. स्ट्राईक जास्त कोणाला मिळणार हे पाहणं गरजेचं राहील आणि किरणला देखील मोठे फटके खेळण्यासाठी जावं लागेल. चेस करत असताना 48 धावा. स्ट्राईकला किरण, नॉन स्ट्राईकला समीर. गोलंदाज आहे संदेश बांदेकर. सुरू असलेला सामना राज मित्र मंडळ विरुद्ध यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब. कॅमेरामॅनच्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत साईडला वा, मेन कॅमेरामॅन. आता मात्र चांगले यष्टीरक्षण संजू पांडे. रबर बॉलला देखील आपण जवळ शॉट स्टंपिंग करू शकतो, हे देखील आपल्याला पाहायला मिळते. 4 चौकार आवश्यक आहेत आता 4 बॉलमध्ये. शिवछत्र मित्र मंडळ तयार राहायचं आहे. शिवछत्र प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान. संधी आहे, खेळाडू मात्र पलीकडे बॉल जातोय. प्रशांत सावंत यांना आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली 2 धावांसाठी. धावांची गरज आहे आता टोटल 14. बॉल बाकी आहेत 3. डिफेंड करत असताना 48 या ठिकाणी कंपल्सरी चेस. YG यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षांवरील लेजंड्स कप 2025 दुसऱ्या पर्वाचं आयोजन शिवाजीराजे क्रीडांगणावर आपण पाहतोय. सेक्टर क्रमांक 1 चारकोप. धाव संख्या 34 आणि आता धावांची गरज आहे 14. आता 2 बॉल 14, मग अशी 3 बॉल 14 धावांची गरज होती. संदेश बांदेकरला आणलंय. मी विनंती करेन कॅप्टन शिव प्रतिष्ठान टॉससाठी या. 40 प्लस आपण पाहतोय. पुढचा बॉल संदेश बांदेकर यांचा. फुल टॉस हा देखील खाली राहतोय. 1 धाव तर पूर्ण केलेले, मात्र जोपर्यंत चेंडू फेक होईल. एका धावेने 22च्या रूपात आहे का अक्षय? 22च्या रूपामध्ये 1 बॉल 13. टोटल धाव संख्या 35 झालाय का? 35 झालाय, म्हणजे 35 पर्यंत धाव संख्या पोहोचलेली आहे. जर पहिल्या 5 ते 6 बॉल पैकी फुलटॉस पैकी 1-2 आले असते ती मॅच किती जवळ येऊ शकली असती. आता मात्र या ठिकाणी डेड बॉल आहे आणि या डेड बॉल म्हणजे आता 1 बॉल आणि राज मित्र मंडळ संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 13, कारण 48 धावांची गरज होती, त्यापैकी 35 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी बबलू कोनेजी आणि 2 ओव्हरमध्ये 4 विकेट आणि विकेट मिळाल्यानंतर हा सामना जिंकलेला अभिनंदन यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब. मी विनंती करतो शिव प्रतिष्ठान आपण टॉससाठी यायचं आहे सेमीफायनल. चला कॅप्टन आलेले आहेत महादेव. मी कॅप्टन विनंती करतोय YGSC आपण